रोड बा रोड कुठून चाललोय बा? अरे तू माझा आहे का चुकी देशन चालू हरवलो आपण. होय रे तुम्हाला इकडं पत्ता कोण दिला ह्या रस्त्याचा? हा मित्रांनो चला वापस आपल्या कॅमेऱ्यावरती शिफ्ट झालोय. आणि हा जो आपला आयफोन कॅमेरा हा जो संगम चालला होता ते एकदम व्यवस्थित झालेला आहे. कारण की पूर्ण कॅमेरा जरी इथून तिथून आणला असताना चार्जिंग पुरली नसती. ह्या बघ मित्रांनो इथं आता नवीन पद्धतीने ना इथं दगडाचं बांधकाम चालू आहे. आणि ते मागायचे तिथून ते दगड वरती आणून राहिले. म्हणजे आता बघा एवढं सगळं मॉडर्न असून त्यांना दगड वर आणलं किती अवघड जाऊ राहिले. म्हणजे आपल्या राजांच्या काळामध्ये जेव्हा गड किल्ले बांधले गेले तेव्हा किती अवघड म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही. म्हणजे आता रायगड बांधताना कसं गेलं तर रायगड बांधताना ना तिथलचा डोंगर तर दगड उचलून तिथलचा किल्ला बांधला. मग गड किल्ल्यांवर वाड्यांमध्ये गरमत नाही. तुला गरमत आहे का? थंड वाटतं सगळीकडे. मग मित्रांनो इथं काकडी घेऊ आता. काकडीमध्ये कसं पाणी गिनी राहतं ना जरा मग त्याच्यामुळे धूळ बसले राव कॅमेऱ्यावर. मावशी ते काय ताक आहे काय? भावांनो इथं एवढा गार एवढं भारी वातावरण झालं. एवढा गार वार लागू राहिला ना. माझा एक दोन काढ लगेच चष्मा द्यायचा का? दादा 4 लिंबू सरबत आहे. हो लिंबू सरबत पिल्यावर एनर्जी येते जरा. मग वर चढायचं काहीच नाही आलो आणखीन. तर सगळं बेस आहे सांगू राहिले. लेवर जायचं आणखीन. तू घेऊन आलो ना? हा 4 दे यार. चला राव एवढं टाइमपास राहतो का? दिसते फोटो फोटो चाललाय तुमचा. लकर आणि देवेंद्रले चाललेत फोटो काढा. कॅमेरा माझ्याकडे. मग यांना असं हाऊस झाली की फोटो काढू भरून. मला काय रेग्युलर आहे माझ्यासाठी रेग्युलर आहे ते. माझ्यासाठी रेग्युलर आहे. तुम्हाला म्हणजे ते म्हणतात माझा फोटो काढा असं चाललंय विषय. मित्रांनो एवढा सुकून वाटत खरंच सांगतो. नाही तोरणा पण चांगलाच होता पण मला असं वाटतं बरं झालं इकडं आलो. लय भारी हा बघा. इकडून सगळी दरी एवढं भारी वाटतंय ना. मित्रांनो या बा इथं आहे ना नॅचरल पाण्याचा सोर्स आहे. बाय कुठे रे बघा पानं घेत लावले बाटल्या भरून घेऊन घ्या मी आपलं भर रे घ्या ना हे काय तुम्ही सगळे युट्यूबवर येता बरं का? नक्की शिव भावना सगळ्यांना यायचंय ब्लॉग मध्ये. पाय सगळेजण राज्यामध्ये काय लगेच हे बघा. नळा शोध कोण लावलाय? नळा शोध तुम्ही लावला नाही. हा बघा मित्रांनो राजगड नळा शोध नैसर्गिक पाण्याचा शोध यांनी लावलाय. हे बघा हे पानं कोण लावली इथं? कोणी इंजिनियर? तुम्हीच बरोबर. हे बाबा किती चांगले हात यंदा चांगलं लोकांना इथं पाणी प्यायला एकदम थंड पाणी एकदम थंड एकदम इंजिनियर साहेबांना यांनी आणलंय. तुमचं काय नाव? अभिषेक. हा अभिषेक दादांनी आणलंय त्यांना. सबस्क्राईब करा सगळ्या दादांना मला. 100% चालेल हो चालेल ठीक आहे. ओके मित्रांनो आता इकडं माग ते तुम्ही जो फोटो मध्ये राजगडचा तो बघता ना तो वाला पार्ट आहे. आणि इकडे हे बघा हा इथं वरती बाली किल्ला आहे. तर आपण इथं थोड्या वेळी बसू थोडं काही खाऊन पिऊन घेऊ मस्तपैकी. काढा ना खायला प्यायला. बाली किल्ल्यावरती गर्दी असते ना. काढा खायला प्यायला काढा. अरे चला भावांना मस्तपैकी इथं थोडाफार नाश्ता पाणी केला. आणि कचरा तर अजिबात टाकला नाही बरं का. कोणी म्हणतात नाही तर कचरा इथं फेकला. अख्खा कचरा आमच्या बॅग येते. हा आत्ताच सांगतोय आमच्या म्हणजे हा वाम्याच्याच रे. त्याच्या बॅगेला साईडने ते बॉटल ठेवायला आहे ना. माझ्याला बॉटल ठेवायला नाही त्याच्यामुळं टाइमला वगैरे आलेत व्यवस्थित. आता मी बघितले नाही कसे आले तुम्ही. आता व्हिडिओ चांगले असेल तर मी ॲड करून टाकेन तुम्ही बघून घ्या. लय मजा आली. ऋतुराजचा फोन आला होता मित्रांनो. ऋतुराज त्यांचे खाली उतरायला चालू झाले. आमचा निम्मा सुद्धा आणखीन झाला नाही बघून. ते तर खाली उतरायला लागले. त्यांना म्हणले या राजगडला मग नाही तर डायरेक्ट जाता कसं करता सांगा एकदा आम्हाला. ते म्हणले बघतो तुला कॉल करतो. बघू आता काय करते. चला आपण तर तिकडे पुढे जाऊ. मित्रांनो फायनली त्या फेमस पॉईंटवरती आलेलो आहे. बघा तुम्हाला दाखवतो. हा हे बघा इथं येतो बुरुज आणि ते पुढं ते माची. काय भारी दिवस राहिला. ओम आपल्याला तिकडे कोपऱ्याला जायचंय फार. आपल्याला तिकडे कोपऱ्यापर्यंत जायचंय. रोमिओ अरे काय करा तुमचं म्हणणं काय नेमकी? उरीचा भाऊ. उरीचा भाऊ? उरी कोण?
ऑरी ऑरी अरे उरी उरी नाही रे ऑरी होय अरे ते तुला काही वाटतं का कोणत्या पावन ठिकाणी कोणाच नाव घेतलं छी वाईट वाटलं छी ऑरी गिरी LGBT काय हो च्या गावात त्याच्या सर साईड चला मित्रांनो त्या बुरुज पशी शेवटी पोहोचलो रापारापावर चाललो होता रापारापा हे तर गेले सगळे पुढं मी रीलसाठी शूट वगैरे खर्च राहिले सगळे समोर निघून चालले तर त्यांना उघडत नाही अय अरे थांबा गर्दी गर्दी नाही ना बरं चाल चला 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 येतं का शिवराज देशमुख ब्लॉग म्हणून चला असे जाऊ आणखीन सबस्क्रायबर वाढला नाव काय शिवराज देशमुख शिवराज देशमुखला सबस्क्राईब करा शेअर करा काय असेल ठीक आहे ठीक धन्यवाद दादा चालेल चला अय झालं का तुझे फोटो काढून अय यार चल बाबा उठा मी तर बसलो बी नाही तुमचेच फोटो काढ राहिलो बसायला 2 मिनिटं तुम्हाला दम नाही ना आम्हाला तर मित्रांनो आता इथं सगळं बघून घेतलं आता आम्ही चाललोय दुसऱ्या माचीकडे माचेला जायचं का वरती जायचं बालेकिल्ल्याला माचेला जायचं का बरं चला दुसऱ्या माचीकडे चाललोय आता आपण ह्या बघा आता ती तिकडं दुसरी माची तिकडं असणार आहे हो आता आपल्याला तिकडं जायचंय खाली जायचंय का बरं बरं चला खाल्लं चला हो मित्रांनो किती खोल आहे पा म्हणजे इथं खाली इथं झाडं झुडपं इथं आणखीन खोल असं नाही काय माहिती हवा किती खोल आहे काय कसंच बांधलं असं तेव्हाचं काय आर्किटेक्चर आहे भाई इथं पाणी आहे याच्यामुळे याचा अंदाज नाही किती खोल असणार आहे आणि इथं पाणी म्हणजे मागं जे आपण ते खड्डं बघत आलो ना ही दरी सॉरी सगळीकडे पाणी असणार आहे पण तिकडं नाही आहे इथं कसं आहे का माहिती हे जाऊ द्या भांडू नका ऐका आम्ही तर इकडं तुम्ही माझं ऐकत नाही अय वामे चुकी होईल नाही ते देऊन आमची चुकी होईल आता चुकी झाली म्हणून वाटायला लागला आता तर खायला हो कुठं निघून राहिले हो हे पहा आता इथं जायचं आम्हाला भावनो इथलचे पण हे काय इथलचा शेवटचा काढा बघितला आता इथून चला दुसरीकडे जाऊ आता अय बालेकिल्ल्याला जाऊ रे माय डायरेक्ट अय अरे पाऊस येऊ राहिला काय अय अरे बाबा भिजतो ना हानोडी ओके हानोडी दर चला उतरलो आता मस्तपैकी आता तर आपण बालेकिल्ले दिशेने रवाना होते चला अय अरे कुठून नेऊ राहिले रे भाऊ अय अरे काय कुठून नेऊ राहिले तुम्ही आयला भाऊ कुठून एवढं पाणी पद्मावती तलाव लीक झाला राव हो लीक झाला अरे यार पाणी लय पाणी गाड्या काळाच्या चला भाऊंना आता माझा वॉटरप्रूफ कॅमेरा आहे ना पाण्यात टाकतो मी तुम्ही पा मित्रांनो देशी ती कोणती रिपेरी काय म्हणते त्याला डोंट नो आई जाऊ दे काहीतरी आहे मॉल मध्ये राहते बघा 100-150 रुपयाला रोड कुठून चाललोय बा अरे तू माझा आहे का चुकी देशन चालू हरवलो आपण हे बघ इथून तिथून सगळी तटबंदी बघा किती लांब पर्यंत इकडे नदी हे बघा मित्रांनो तुम्हाला आहे ना आता टोटल किल्ला दाखवतो ह्या पॉईंट पासून सगळा किल्ला दिसतो सगळा किल्ला हे बघा आता हे बघा तिथं एक माची तोरणा साईडची माची तिथून तुम्ही असं इकडं आले हे सगळी तटबंदी हे इथं आहे बालेकिल्ला हा डोंगर आणि इथून तुम्ही परत उजव्या साईडला गेले का त्याच्या आपण फोटोमध्ये गुगलवरती बघतो ना ती माची ती आहे तिकडली तर एवढा सगळा किल्ला आहे बाबा काय प्रचंड किती मोठा किल्ला आहे भाऊ उगाच नाही स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती भाऊ सोपं आहे काय स्वराज्याची पहिली राजधानी हे बघा आणि इकडे आहे ना नदी आहे पा ह्या पा संपला काय रस्ता अभिनंदन मित्रांनो नवीन वाट ह्या बा इथं लखन तेव तिकडे देव आणि इकडून मी अय चष्मध्ये स्वॅग नाही कमी झाला पाहिजे होकेल पण वाकणार नाही थांब तू माघारा माझ्या पायावर पाय ठेवते विक्ट्री कमांड विक्ट्री आलो रे बाप दाव कुठं आलो आपण ते नाही कॉपीराईट लागेल तर भावांनो आता खरा जो ट्रेक आहे ना तो सुरू झालेला आहे बघा इथून बालेकिल्ल्यावरती जायचं तुम्ही फक्त स्लोप बघा किती स्टीप स्लोप आहे डायरेक्ट असा आहे वरती
आणि याला जर हे जर पकडायला नसतं ना हे कोणी चढत नव्हतं म्हणजे खूप कमी लोकांना चढता आला असता असा विषय. चला तुमचा हो चढणार चला. अरे बाप हे पा हे काय हे असं चढायचं डायरेक्ट वरती. ह्या पा कसं चढायचं ह्या बघा. अरे बाप ये आज ऑमलेट आज तेल का ऑमलेट बनाऊंगा मैं आज ऑमलेट नहीं तेल का ऑमलेट बनाऊंगा. ये पा ब्लॉगरचं दुःख पा कष्ट पा दर्शिक किती हे करा लागू राहिले. कॅमेरा पकडा हे करा ते करा. ह्या पा मित्रांनो ह्या पा डायरेक्ट आता वर स्टीप स्लोपला जायचं. डेअरिंग आहे लहानपणापासून त्यात काय वाद नाही. पोचलो भावांनो फायनली पोचलो. ट्रेकिंग म्हणजे ट्रेकिंग झाले भाई अवघड झाले गाड्या काय. आय लव्ह वार कुठं तरी सोड सारा फोटो गिटो